हा बघा, हा संघर्षनगरचा एरिया आहे. इथं हे घर आहे. हे बघा, इथं हा बकरीचा गोठा आहे बकऱ्यांचा. इथं रस्त्याच्या कडेला रस्ता बनवलेला आहे, पण इथून पुढं रस्ता नाही आहे. बघा, या गल्लीला पूर्ण रस्ता बनवला गेला आहे. याच्या मागच्या गल्लीला रस्ता नाही आहे. या इथं लोक राहतात. इथं सिमेंट काँक्रीटची बोळ बनवलेली आहे, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. तर चेंबर बनवलेले आहे. हा एक सिमेंटचा रस्ता आहे. ही पाण्याची टाकी, पाण्याच्या टाकीजवळ रस्ता आहे, दुकान आहे. इथं एक एवढ्या बकऱ्या राहतात इथं. हे बघा, इथं हा डांबर प्लॅन्ट होता पूर्वी. इथं लोकांनी घरं बांधून घेतली आणि 2 वर्षापासून इथं राहू राहिले लोक. इथं संडास बाथरूम नाही आहे. या फक्त एकाने बनवलं आहे इथं संडास बाथरूम. हे घरकुल योजनेमध्ये, हे ग्रामपंचायतमध्ये कामाला आहे. या लोकांना ग्रामपंचायतमध्ये घरकुल मिळून दिलं आहे. ह्या लोकांना काहींना संडास बाथरूम येतं, काहींना नाही आहे. इथपर्यंत रस्ता आहे, इथं पुढं रस्ता नाही. अशा ट्रक वगैरे आमच्याकडे उभे राहतात. सगळे कामगार वस्ते असल्यामुळं घंटा गाडी येत नाही, म्हणून लोक इकडं कचरा आणून टाकतात. हे बघा, हे कचरा पडलेला आहे इथं. हे सांडपाणी लोकांनी बाहेर काढलेले आहे. इथं आधी केशर होतं, ते केशर बंद झालं. ते इथे जेवढे लोक राहतात, 10-15 घरं राहतात इथं. इथं काही लोकांना आहे संडास, तर काही लोकांना नाही आहे. मग त्या लोकांनी कुठं जायचं संडासला? हे असे लहान लहान पोरं खेळत असतात. तर पूर्ण रस्त्याला हे नाही, रस्ता नाही इथं. म्हणजे असं जागोजागी कचरा उडून येतो. कुठेही लोक फेकून देतात, घंटा गाडी येत नाही त्याच्याकरता. मग हा कचरा इकडं तिकडं उडून उडून सगळ्या ठिकाणी पसरत राहतो. या लोकांनी, काही लोकांनी इथं जागा धरून छोटे मोठे आपले घर बनवण्याचा प्रयत्न केला, पण काही लोकांनी त्यांचे घरं तोडून टाकले, ते गावाला गेले असल्यामुळं. खाली हायवे रस्ता आहे, नॅशनल हायवे नंबर 3. हा पूर्ण कच्चा रस्ता आहे. हा बी रस्ता बनवून देण्यात यावे, कारण सगळ्यांचे गाड्या, सगळ्यांचे येणं जाणं ह्या जवळ वाटायला आहे. इथून ह्या संघर्षनगर यायला 3 रस्ते. हा एक रस्ता मेन आहे. इथं लाकडाची वखार आहे. इथं लाकडं आणून बेकरीमध्ये लाकडं विकले जातात. त्यांच्या गाड्यांनी ते नेऊन पोच करतात. ही एक छोटी वस्ती. इथं लोकांना संडास बाथरूम नाही आहे. पाणी तर या लोकांना 5 वर्षानंतर आता मिळालं आहे पाणी. हे बघा, इथं एक 500-600 लोकांची वस्ती आहे. यांना बी संडास बाथरूम नाही आहे. हे इथं राहतात बिचारी. हा खड्डा आहे. पावसाळ्यामध्ये याच्यात फुल पाणी भरून जातं. हे खड्डे रस्त्याला, या खड्ड्यांमध्ये
भर टाकून इथं रस्ता बनवण्यात यावे पूर्ण येण्या जाण्यासाठी. हे बघा लोक हांडे गुंडे घेऊन पाणी नसल्यामुळं कुठंतरी पाणी आणायला जातात. कामगार वर्ग असल्यामुळं त्यांना पाण्याची वणवण करावं लागत आहे. इथं आधी पूर्ण रस्ता लेवल होतं. इथून मुरुम काढून काढून सगळा मुरुम विकून टाकला. जे 15 वर्षापूर्वी बॉडीवर होते त्या लोकांनी, आणि ते खड्डे तसे सोडून दिले. त्या खड्ड्यांमध्ये लोकांनी जागा धरून राहण्यास सुरुवात केली. तिथंही काही वेळा लोकांनी येऊन त्यांचे घरं मोडले. इथं कोणी जागा वस्ती धरू नये एक बोर्ड आणून इथं लावून दिला. काही याच्या नावाने जागा राखीव करण्यात आली आहे. हे सगळे पत्र्याचे शेड बनवले गेले 3 वर्षापूर्वी. इथं प्रत्येकाने आपला आपला धंदा पलीकडून व्यवसाय मांडला आहे. ह्या लोकांना बी संडास बाथरूमची सुविधा नाही आहे, रस्ते नाही आहे. इथं लिहून दिलं आहे जाहीर इशारा नोटीस क्रीडांगणासाठी सर्व राखीव जागा असा बोर्ड लावून दिला आहे. हा नॅशनल हायवेपासून मध्ये येतो हा रस्ता संघर्षनगरला जाण्यासाठी. हाच रस्ता वरती जातो जिकडं हे लोक सगळे कचरा फेकण्यासाठी जातात ते. आणि पाठीमागं MIDC कंपनी आहे. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या छोट्या कंपन्या आहेत तिथं पाठीमागं. पूर्ण रस्ता डांबरीकरण नाही का सिमेंट कॉन्क्रिटिंग नाही, असा धूळ जातात. हे लहान लहान मुलं येतात जातात, आजारी पडतात नेहमी. हे बघा हे सांडपाणी. जागोजागी असे खड्डे भरलेले असल्यामुळं तिथं मच्छर डास तयार होतात आणि आज रोगराई वाढते, आजारपण वाढतं. हा एक रस्ता होता. अजून 2 रस्ते संघर्षनगरला जोडले जातात. तिकडची ही परिस्थिती तुम्हाला दाखवण्यात येईल. महाराष्ट्र शासनाने तातडीने याच्यावर निर्णय घ्यावा. पंचायत समितीने जे ह्या भागात काम करतात सरकारी यंत्रणा त्यांनी बी लक्षपूर्वक जाणीव द्यावा, सहकार्य करावा. गाव असणार तर तिथं सगळे सुविधा देणार.